श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 100 वेळा प्रयत्न करूनही काही होत नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा आणि ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. ही कथा तुमचं आयुष्य बदलू शकते. ही एक अतिशय सुंदर, मनाला भावणारी अशी एक प्रेरणादायी कथा आहे जी आपल्या सर्वांचे आयुष्य बदलू शकते. चला तर मग कथेला आपण सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं ते सांगायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. एका गावात एक मोठा शिल्पकार होता. त्याला नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बनवायला आवडत असे. त्यासाठी तो खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा. एके दिवशी तो शिल्पकार एका मोठ्या दगडावर हातोडा मारत होता. तेव्हा तो दगड वारंवार मार सहन करत होता, पण त्यामध्ये काहीच बदल होत नव्हता. तेव्हा रस्त्याने जाणारा एक माणूस त्याला बघून हसत म्हणाला, "तू इतके वार सहन करतोयस, पण काहीच उपयोग होत नाही. वेळ कशाला उगीच वाया घालवतोयस?" तेव्हा तो शिल्पकार शांतपणे म्हणाला आणि हसला, "थोडं थांबा आणि पाहत जा." तेव्हा तो सतत प्रयत्न करत राहिला. 10वा वार, 20वा वार, 50वा वार, तरीही फरक काहीच होत नव्हता. पण असे करत करत 100वा वार होताच दगड अचानक तुटला आणि त्यातून एक सुंदर मूर्ती तयार करू लागला. तेव्हा तो माणूस आश्चर्यचकित झाला. तेव्हा ते पाहून शिल्पकार हसून म्हणाला, "हा दगड 100व्या वाराने नाही तुटला, तर आधीच्या 99 प्रयत्नांनी तो कमजोर झाला होता, म्हणून तो तुटला आणि त्यातून मी एक सुंदर मूर्ती निर्माण करू शकलो." तर या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? ही छोटी प्रेरणादायी कथा आपल्याला सांगते की यश हे एकदम मिळत नाही. प्रत्येक छोटा प्रयत्न हा महत्त्वाचा असतो. हार न मानता सतत प्रयत्न केले तर यश नक्की मिळतं. म्हणून हार मानू नका आणि सतत प्रयत्न करत राहा. प्रयत्न सोडणारा कधीच जिंकत नाही आणि जिंकणारा कधीच प्रयत्न सोडत नाही. प्रयत्न करत राहा, यश तुमचंच आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओसाठी एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक मला असेच व्हिडिओ बनवायला मोटिवेट करतो. तर आपण असेच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आणि माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.